नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहोत. लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक्स आहेत जे की शुअर शॉट येऊ शकतात आपल्याला हे बघायचे आहे. 100% टॉपिक जे येणार आहेत मी तुम्हाला क्रिस्पमध्ये सांगतो की काय येणार आहेत, काय करायचं. त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट लेक्चर मी सुद्धा ह्या व्हिडिओच्या शेवटी अटॅच केलेले आहेत. याचे पीडीएफ नोट्स जे असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यामध्ये जाऊन तुम्हाला याचे सर्व पीडीएफ नोट्स भेटून जातील. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 100% आपल्याला एक केस स्टडी येणार आहे. ती केस स्टडी कशावरती येणार आहे? युनिट नंबर 5 तुमचा कंझ्युमर राईट्स बद्दल आहे. म्हणजे कंझ्युमर राईट्स काय असतात? कंझ्युमरचं तुमचं व्हायोलेशन झालं तर तुम्ही कशाप्रकारे त्याची कंप्लेंट करू शकता? कंप्लेंट रिझोल्यूशनची प्रोसेस काय आहे? आणि कंझ्युमर राईट्ससाठी कुठला एखादा ॲपिलेट फोरम आहे का? ते त्याच्याबद्दल लिहायचं आहे. मग कंझ्युमर फोरम जे आहेत ते कुठले कुठले फोरम्स आहेत ते तुम्हाला येऊ शकतात. डिस्कस अबाउट द फोरम्स हे शेवटच्या युनिटमध्ये आहे. तुम्हाला 10 मार्काला हे खूप इझी युनिट आहे कंझ्युमर राईट्सचा. ते व्यवस्थित करून जा. त्यासाठी मी कंझ्युमर राईट्सचाच व्हिडिओ काय करतो, ह्या व्हिडिओच्या शेवटी काय करतो, लिंक करून टाकतो. म्हणजे कंझ्युमर राईट्सवरनं तुमचे 10 मार्क्स शुअर शॉट फिक्स होऊन जातील. तर त्यानंतर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मी एक क्वेश्चन पेपर दाखवतो तुम्हाला प्रिव्हियस इयर. त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन्स दिसून जातील की त्यामधले तुम्हाला करायचे आहेत. तर बघा, तुम्हाला हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं इम्पॉर्टन्स आहे ते करायचं आहे 100%. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे केस स्टडी मी सांगितली आता कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टची. देन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे. काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचे फीचर्स काय ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सेल ऑफ गुड्स ॲक्ट काय असतं, त्याचे फीचर्स काय ते लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस काय असतात, त्याचबरोबर अनरिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस काय असतात ते लिहायचे इन डिटेल. ते येऊ शकतं तुम्हाला 5 मार्क्सला. आणि तुम्हाला आर्टिकल ऑफ असोसिएशन अँड मेमोरंडम ऑफ असोसिएशन याचा डिफरन्स येऊ शकतो, ते व्यवस्थित करा. आणि शेवटचा आहे तुम्हाला कॅव्हिएट एम्प्टर्स. ठीक आहे, कॅव्हिएट एम्प्टर्सचा एकदम इन डिटेल आपण काय केलेलं आहे, व्हिडिओ बघितलेला आहे. त्यामध्ये सगळं मी तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. ते एक करून जा. कॅव्हिएट एम्प्टर नोट्समध्ये मी व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि यामध्ये बाकी इन्फॉर्मेशनचं जर तुम्हाला इम्पॉर्टंट बघायची गेली तर बाकी तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. हे 4-5 पॉईंट जे आहेत आणि केस स्टडी एवढं करून जा. तुम्हाला इझिली लिगल आस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये काय इश्यू येणार आहेत. आता सगळ्यात मोठा इश्यू जो येतो लिगल आस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये तो लँग्वेजचा येतो. लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये सर्व भाषा हे जे कॉन्स्टिट्यूशनल भाषा आहे, लॉची भाषा आहे. तुम्ही जनरल भाषा लिहिले की तुमचं काय काय झालं, इश्यू खलास होणार आहे तुमचा. म्हणजे तुम्हाला काय मार्क्स भेटणारच नाही जनरल लँग्वेजचं. कारण टेक्निकल विषय आहे. टेक्निकली विषयाला टेक्निकल लँग्वेज तुम्हाला एक्सपेक्टेड आहे आणि टेक्निकल लँग्वेजमध्येच आन्सर लिहायचा प्रयत्न करा. आणि सर याच्यावरती आम्हाला टेक्निकल लँग्वेज येतच नाही, काय करायचं? बघा, टेक्निकल लँग्वेज येण्यासाठी तुम्हाला हे मल्टिपल टाइम्स रीड करायचे, अंडरस्टँड करायचे, कॉम्प्रिहेंड करायचे, जेणेकरून तुम्हाला टेक्निकल लँग्वेज तूप खाल्ल्यानंतर रूप येत नसतं. रातोरात कधीच तुम्हाला टेक्निकल लँग्वेज येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 3-4 टाइम्स ॲटलीस्ट 5 टाइम्स हे मटेरियल रीड करावं लागतं. तेव्हा तुम्हाला काहीतरी शब्द, त्याचे कीवर्ड्स डोक्यात बसतात. डोक्यात बसले की ते रिप्रोड्यूस होत असतात आणि एक्झाममध्ये आपण काय करू शकतो, त्याला लिहू शकतो. तर यासाठी माझं रिकमेंडेशन एकच आहे की तुम्ही मल्टिपल टाइम्स हे सब्जेक्ट आहे ते वाचा. त्यातले काय करा, कॅटेगराईज करा की कुठले युनिट सोपे आहेत. सर्वात पहिले सोप्या युनिटला पकडा. 3 युनिट्स जे असतात ते एकदम सोपे असतात. ते सोपे युनिट्स पकडा आणि सोपे युनिट्सला मल्टिपल टाइम रीड करा. आणि बाकी जे आहेत तुमचे हार्ड युनिट्स तुम्हाला जे वाटतात त्यातले रिपीट क्वेश्चन्स काय आलेले चेक करा आणि तेवढे क्वेश्चन करून जा. व्हेरी इझी आहे, सिंपल आहे. एवढा फंडा लावला, दिमाग लावलं की तुमचा पेपर 100% लिखतो. आता बरेच पोरं इथं बॅक राहतात. त्यामुळे काय करायचं, आपल्याला याला लाईटली घ्यायचं नाही. लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस व्हेरी सोपा विषय आहे. तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी कनेक्ट करू शकता. आपले हे 3rd सेमिस्टरसाठी रेग्युलर बॅचेस सुद्धा स्टार्ट होणार आहेत. 3rd सेमिस्टरसाठी आपण फायनान्स असेल, ऑपरेशन असेल, मार्केटिंग असेल, एचआर असेल, याच्यासाठी आपण क्लासेस घेत असतो. हे 15 जूनपासून आपण काय करणार आहे, क्लासेस स्टार्ट करणार आहे. ते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही फक्त मला मेसेज करू शकता, सर आय एम इंटरेस्टेड. त्याच्याबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवरती देऊन टाकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आपण स्क्रीनवरती बोलूया आणि डिस्कस करूया की कशाप्रकारे हे कंझ्युमर राईट्स वगैरे असतात. तर थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. विश यू ऑल द बेस्ट. पेपर व्यवस्थित लिहा आणि धन्यवाद. बघा, आज आपण लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये शेवटचं युनिट बघतोय. काय आहे शेवटचं युनिट? द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट काय असतो, कशासाठी केलं जातं कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, त्याची गरज काय आहे इंडियामध्ये, कुठल्या कुठल्या मेथड थ्रू आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हे इम्प्लिमेंटेशनमध्ये आणू शकतो. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टसाठी कोणती बॅकिंग आहे का, लिगल बॅकिंग आहे का, कंझ्युमर राईट्स काय असतात, कंझ्युमर राईट्स आपले कुठल्या कुठल्या फोरममध्ये मांडू शकतो, ॲपील करू शकतो का त्याला, त्याचे पॉवर्स काय असतात, जे कंझ्युमर बोर्ड असतो त्याचे पॉवर्स काय असतात, त्याचे मेंबर्स कोणी असतात,
मेंबर्सला अपॉइंट कोणी केलं जातं आणि त्यांचं ड्युरेशन किती असतो. त्याचबरोबर हे रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, अनफेअर प्रॅक्टिसेस काय असतात, जेणेकरून कन्झ्युमर्स हा कोर्टात जाण्यासाठी मजबूर होत असतो. तर हे सगळ्या गोष्टी आपण हे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये बघणार आहोत. तर बेसिकली व्हॉट इज कन्झ्युमर विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिसेस, डिस्प्यूट रिड्रेसल फोरम कोणकोणते असतात, डिस्ट्रिक्ट लेवलवरती कोणते असतात, स्टेट लेवलवरती कोणते असतात, नॅशनल लेवलवरती कोणते असतात, त्या फोरमचे कंपोजिशन म्हणजे किती मेंबर्स असतात, कंपोनंट्स काय असतात त्याचे, ज्युरिस्डिक्शन म्हणजे कुठल्या एरियामध्ये त्यांचा अंडर एरिया किती असतो, म्हणजे समजा स्टेट आहे तर स्टेटच्या अंडर खालचा किती एरिया त्यांच्यामध्ये कव्हर होत असतो, पॉवर्स काय असतात त्यांचे, ॲपिलेट करू शकतो का नाही त्या पर्टिक्युलर कोर्टाचा डिसिजन आपण. आणि त्याचबरोबर अनफेअर आणि रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस काय असतात ते इन डिटेल आपल्याला छोटासा सिलेबस आहे, छोटासा युनिट आहे, हे आपण इन डिटेल कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर बेसिकली बघा, सगळ्यात पहिल्यांदा हे कन्झ्युमर कोण असतं आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे काय, म्हणजे ह्याचं महत्त्व काय बघा. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट कशासाठी केलेला आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा मोबाईल घेतलाय, ठीक आहे. मोबाईल घेतल्यानंतर मोबाईल काहीतरी त्याच्यामध्ये ब्लास्ट झाला. मोबाईल ब्लास्ट झाला आणि तो फुटला तुमच्या हातामध्ये. तुम्हाला काहीतरी डॅमेज झालं, हार्म झालं किंवा हार्म नाही झालं, बट तुमचा मोबाईलचा लॉस झालेला आहे. त्यावेळेस तुम्ही काय करता, त्या पर्टिक्युलर मोबाईल कंपनीकडे जाता. तुमच्या ह्या काय म्हणतात, तुमच्या मोबाईलमध्ये फॉल्टी पीस होते, बॅटरी होती, त्यामुळे माझा मोबाईल ब्लास्ट झालेला आहे आणि याचं तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. कॉम्पन्सेशन तुम्ही पर्टिक्युलर दिली पाहिजे आणि मला मोबाईल टू मोबाईल रिप्लेस पण झाला पाहिजे आणि त्याचबरोबर माझा काय लॉस झालेला आहे, ते लॉस तुम्ही दिलं पाहिजे. असं तुम्ही कंपनीला म्हणलेलं आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल. समजा कंपनीनं म्हणले, तुम्ही कोण? काय संबंध आमचा? आम्ही देणार नाही. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस आपल्याला रोल क्रिएट होत असतो कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. म्हणजेच हे कंपनी आपली मनमार्जी चालवत आहे, कन्झ्युमरचं बघत नाहीये. आता कन्झ्युमर जायचं तर जायचं कुठं? आपले राइट्स हे दाखल करण्यासाठी, आपल्या राइट्सला व्हायोलेशन होण्यापासून रोखायसाठी कुठे जायला पाहिजे? तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जे काही फोरम्स दिलेले आहेत आपल्या, तिथे जाऊन आपली सेम कंप्लेंट मांडू शकतो. मग हे जे फोरम असतो कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट खाली बनवले गेलेला, तो फोरम डायरेक्ट करतो की मोबाईलला खरंच काहीतरी लॉस झालेला आहे, तर त्या कंपनीला काय करतो, भरपाई देण्यासाठी मजबूर करत असतो. हेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचं काम आहे. म्हणजे त्यानं काय केलेलं आहे, लीगलाइज केलेलं आहे की बाबा काहीही कन्झ्युमरला त्रास झालेला आहे आणि जर ते पर्टिक्युलर त्रास देणारा कंपनी असेल, व्यक्ती असेल, कुणीही असेल, जर तो आपला त्रास मान्य न करता आणखी त्रास देतो कस्टमरला, तर त्यावेळेस ह्या फोरममध्ये जाऊन कस्टमर आपली दुविधा फोरमसमोर मांडून काहीतरी निराकरण आपल्या समस्येचं करून घेऊ शकतो आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा कंपनीला काहीतरी लगाम लावू शकतो. तर हे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट त्याच्यामध्ये केलेलं आहे. बघा, इट इज इनॅक्टेड टू प्रोव्हाइड बेटर प्रोटेक्शन टू द कन्झ्युमर. काय, कन्झ्युमरला प्रोटेक्ट करायचं आहे. कुणीही काही येऊन कन्झ्युमरवरती काय करू शकतो, दबाव टाकतो, त्याला काहीतरी इग्नोर करतो, त्याचं इम्पॉर्टन्स कमी ठेवतो, तो काही करू शकत नाही असं जाणून घेतो. अशा लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठीच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 बनवलं गेलेलं आहे. बाय रिप्लेसिंग कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. बघा, सगळ्यात जुना आपल्याकडे लॉ होता 1986चा. तो आउटडेटेड झाल्यामुळे 2019ला आपण काय केलेलं आहे, ते जुना कायदा रद्द करून नवीनच कायदा बनवलेला आहे. नवीन टेक्नॉलॉजी जे आलेले आहेत, ई-कॉमर्स आहे, सोशल मीडिया आहे, ह्याच्या थ्रू तुम्ही काहीतरी प्रोडक्ट घेत असता. ते अगोदर ह्या 86च्या ॲक्टमध्ये कव्हर नव्हते. तर सगळ्या गोष्टी, लेटेस्ट मॉडर्न गोष्टी सगळ्या कव्हर व्हावे ह्यासाठी हे नवीन 2019चा ॲक्ट आणलेला आहे. इट स्ट्रेंथन्स द कन्झ्युमर राइट्स अँड इंट्रोड्युसेस मॉडर्न मेकॅनिझम सच ॲज ई-कॉमर्स रेग्युलेशन, प्रोडक्ट व्हायबिलिटी अँड अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशन. काही झालं, तुमच्यामध्ये तक्रार झाली मोबाईल कंपनीमध्ये आणि इंडिव्हिज्युअल कस्टमरमध्ये, तर ते तक्रार निवारण करण्यासाठी काही फोरम बनवलेले आहेत, डिस्प्यूट रिझोल्यूशन मेकॅनिझम बनवलेले आहेत. ते सर्व आपल्याला या 19च्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे, बनवले गेलेले आहेत. तर हे तर झालं ॲक्ट कशासाठी बनवलेला आहे, कन्झ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठी बनवलेला आहे आणि मॉडर्न टेक्निक्स हे अंमलात आणून इम्प्लिमेंट करून हे आपण ॲक्ट बनवलेलं आहे. एकदम लेटेस्ट ॲक्ट आहे. तर ह्या लेटेस्ट ॲक्टनुसार डेफिनेशन काय कन्झ्युमरची, कन्झ्युमर कोणाला म्हणलं जातं, तर सेक्शन 2 सबसेक्शन 7 मध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. कन्झ्युमर इज अ पर्सन. कन्झ्युमर हा व्यक्ती आहे जो की बायज गुड्स ऑर हायर सर्व्हिसेस फॉर कन्सिडरेशन, मीन्स प्राइस काहीतरी देऊन काहीतरी गुड्स आणि सर्व्हिसेस घेत असतो. युजेस दॅट गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर पर्सनल पर्पजेस
नॉट फॉर द कमर्शियल सेल. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्ही एखादे प्रोडक्ट घेतलंय, एखादं सर्व्हिस घेतले, हे अनटिल अँड अनलेस तुम्ही हे कमर्शियल यूजसाठी यूज करत नाहीत, फक्त आणि फक्त पर्सनल यूज लेवलला यूज करताय, तरच हा तुमचा प्रोटेक्शन ॲक्टखाली तुम्हाला हे प्रोटेक्शन भेटणार आहे. जर समजा तुम्ही हे सगळे गुड्स अँड सर्व्हिसेस घेतले आणि कमर्शियल पर्पजसाठी तुम्ही त्याच्या थ्रू काहीतरी मनी अर्न करताय, त्यावेळेस तुम्हाला हे प्रोटेक्शन भेटणार नाही. क्लिअर गाईडलाईन्स आहे. फक्त आणि फक्त पर्सनल यूजच पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही एखादी वस्तू घेता, पैसे देऊन सर्व्हिस घेता आणि ते फक्त पर्सनल यूजसाठी यूज करता, जर समजा त्या पर्सनल यूजमध्ये काही प्रॉब्लेम आला त्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसबद्दल, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट सर्व्हिस देणाऱ्या कंपनीकडे जाऊ शकता. जर कंपनी नाही ऐकली, तर तुम्ही हे कंझ्युमर फोरममध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. दॅट इज द कंझ्युमर. आता हू इज नॉट अ कंझ्युमर? बघा, कंझ्युमर कोण नाही, तर आत्ताच जस्ट सांगितलं, जे कोणी व्यक्ती कमर्शियल पर्पजसाठी ते वस्तू, गुड्स, सर्व्हिसेस यूज करतोय, त्याच्या थ्रू काहीतरी पैसे अर्न करतोय, अशा व्यक्तींना हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल, अ रिटेलर बाईंग 100 मोबाईल फोन्स फॉर द रिसेल इज नॉट अ कंझ्युमर. बघा, एखादं बल्कमध्ये ऑर्डर घेतलेला आहे, त्याला काहीतरी विकायचं आहे पुढे, काहीतरी प्रॉफिट करायचं आहे. तो काय कंझ्युमर नाहीये, तो एंड यूजच नाहीये ना, तो विकतोय दुसऱ्याकडनं घेऊन. तर हे त्याचे राईट्स जर व्हायलेट झाले, तर तो कोर्टात जाऊ शकणार नाही, कंझ्युमर फोरममध्ये जाऊ शकणार नाही. आता डेफिनेशन इन टर्म्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बघा, गुड्स काय असते? गुड्स म्हणजेच काय? इन्क्लुड्स ऑल मुव्हेबल आयटम्स लाईक इलेक्ट्रॉनिक्स, कार्स आणि ग्रोसरीज. तुमची जे काही मुव्हेबल वस्तू असतील, त्या सगळ्या मुव्हेबल वस्तू तुमच्या गुड्समध्ये येत असतात. फॉर एक्झाम्पल, अ कस्टमर बायज डिफेक्टिव्ह टीव्ही फ्रॉम Amazon, दे कॅन फाईल अ कंप्लेंट. अँड सेकंड, सर्व्हिसेस काय असतं? इट इन्क्लुड्स बँकिंग, इन्शुरन्स, एज्युकेशन, हेल्थकेअर, टेलिकॉम. म्हणजे फिजिकल गुड्सचा संबंध नाही, फक्त सर्व्हिस आहे. इनव्हिजिबल प्रोडक्ट तुम्हाला भेटतोय. ठीक आहे. एज्युकेशनमध्ये तुम्हाला एज्युकेशन भेटतं. सध्या तुम्ही जे घेताय एज्युकेशन आहे. बँकिंग थ्रू तुम्ही काय पैसे डिपॉझिट करून तुम्ही व्हर्चुअल वेने तुमचे मनी मॅनेजमेंट करताय, सर्व्हिस आहे. इन्शुरन्स घेताय, स्वतःला प्रोटेक्ट करताय, फिजिकली काहीच नाहीये. तुमच्याकडे एक कॉपी असते फक्त. तुमचे काय हेल्थ इन्शुरन्स असेल, कार इन्शुरन्स असेल, ते इन्शुअर करतात बेसिकली. हे काय आहेत? तुमचे सर्व्हिसेस आहेत. अ पर्सन हू गेट्स रॉंग बिलिंग फ्रॉम टेलिकॉम कंपनी कॅन फाईल अ कंप्लेंट. आता सर्व्हिस, तुम्ही लाईट बिल यूज करता घरी, एम-एस-सी-बीने समजा तुमच्याकडनं अंदाजे लाईट बिल घेऊन गेलेलं आहे तुमच्या घरचं. डेली तुमचा यूज जो असतो, मंथली वाईज तुमचं 200 युनिट पडतात. समजा एका महिन्यामध्ये तुमचे 1000 युनिट तुमचं बिल आलेलं आहे. तुम्ही काही यूजच केलं नाही, तर तुम्ही काय करू शकता? 1000 युनिट काय आलेलं आहे त्याच्या विरोधात कंप्लेंट टाकू शकता. आणि हे जर कंप्लेंट तुमची मान्य नाही केली, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. म्हणजेच फर्स्ट स्टेप आहे, तुम्हाला कंझ्युमर फोरममध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तिथं पण तुमचं कोणी ऐकत नसेल, तर तुम्ही अपील करून वरच्या लेव्हलवरती जाता येतं. बट ते वरच्या लेव्हलचं आपण बघणार आहोत. त्याला म्हणतो आपण ॲपिलेट ऑथॉरिटी. तर हे बेसिकली कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट कंझ्युमरला बेटर प्रोटेक्शन देण्यासाठी, त्याला लीगली प्रोटेक्ट करण्यासाठी बनवलं गेलेलं आहे. कंझ्युमर म्हणजे काय? जो काही गुड्स अँड सर्व्हिसेस घेत असतो, फक्त पर्सनल यूजसाठी घेत असतो, नॉट कमर्शियल. आणि हे गुड्स सर्व्हिसेस मूव्हेबल असतात, त्याला आपण म्हणतो गुड्स. जे इनव्हिजिबल असतात, जे नॉन मूव्हेबल असतात, त्याला आपण म्हणतो सर्व्हिसेस. तर बघा, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 चे काही फीचर्स आहेत. काय फीचर्स आहेत बघा, काय फीचर्स अगोदर नव्हते ते सर्व याच्यामध्ये इन्क्लूड केले गेलेत. लाइक बघा, 1986 चा जो ॲक्ट होता आपला, त्यामध्ये ई कॉमर्स नव्हतंच. ई कॉमर्स लेटेस्ट कन्सेप्ट आलेली आहे, 2005-6 नंतर आलेली आहे. तर हे ई कॉमर्समध्ये ऑनलाईन आपण बायिंग, शॉपिंग करत असतो. तर हे ऑनलाईन थ्रू तुमचं कोणी राइट्स व्हायोलेशन केलेलं आहे, तर तुमचं व्हायोलेशन झाल्यानंतर तुम्हाला एक ॲम्बिट ऑफ स्कोपमध्ये इन्क्लूड केलेलं आहे 19च्या ॲक्टमध्ये, की बाबा तुम्ही ऑनलाईन काही जरी शॉपिंग केलात, तरी तुम्हाला हे प्रोटेक्शन आम्ही देत आहोत. म्हणजेच काय? कव्हर्स ई कॉमर्स अँड डिजिटल ट्रान्झॅक्शन्स. बघा, त्यानंतर कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन्स बनवले आहेत. काय? पहिले आपण काय म्हणत होतो? त्याला फोरम म्हणत होतो. आता त्यांनी कमिशन्स बनवलेले आहेत. वेगवेगळे कमिशन बनवले आहेत. लाइक डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती एक कमिशन आहे, राज्य लेव्हलवरती स्टेट कमिशन आहे, नॅशनल लेव्हलवरती एक कमिशन आहे. म्हणजे तुम्हाला जर काही तक्रार असेल, तर तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या जिल्ह्याच्या कमिशनमध्ये जाऊ शकता. तिथं जर तुमची तक्रार नाही सॉल्व्ह झाली, तर तुम्ही राज्याच्या कमिशनमध्ये जाऊ शकता. तिथं सुद्धा तुम्हाला काही इश्यूज आले, तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये जाऊ शकता. तिथं सुद्धा तुमचं कुणी ऐकून घेतलं नाही, तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्ट, हायेस्ट कोर्ट इन इंडिया, सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकता, जर तुमचे ह्या लेव्हलवरती कंप्लेंट ऐकून नाही घेतली. तर आता बेसिकली प्रत्येक सेक्शनवरती त्यांनी काय दिलेलं आहे? एक टाईमलाईन दिलेली आहे. त्यांनी एक फ्रेमवर्क दिलेला आहे. मनी टर्म्समध्ये त्याला काय केलेलं आहे? त्यांनी एक सिस्टमॅटिक कॅटेगराईज केलेलं आहे. जसं बघा,
डिस्ट्रिक्ट कमिशन आहे. केसेस फक्त 50 लाखापर्यंतची जी केस असेल तुमची, कुणी 50 लाखाचा फ्रॉड केलंय तुमच्यासोबत, तर त्याची केस तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊ शकता. जर समजा 50 लाख ते 2 करोड ह्या दोघांच्या मध्ये तुमची केसची किंमत आहे. तर तुमच्या प्रॉडक्टची काहीतरी डॅमेज असेल, तुमचा फ्रॉड असेल, त्याची किंमत 50 लाख ते 2 करोड आहे. तर तुम्ही राज्य लेव्हलच्या कमिशनमध्ये जाऊ शकता, स्टेट कमिशनमध्ये. जर समजा तुमचे फ्रॉड अमाउंट, स्कॅम अमाउंट हे 2 कोटीपेक्षा जास्त आहे, तर तुम्ही हे नॅशनल कमिशनमध्ये जाऊ शकता. तर हे बेसिकली 3 कमिशन्स आपल्याला ह्या 2019च्या ॲक्टमध्ये बनवलेले आहे. डिस्ट्रिक्ट लेव्हल, स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हल आणि ई-कॉमर्सवरती त्याच्यात कव्हर केलेल्या डिजिटल ट्रान्झॅक्शन्स सोबत सुद्धा. आता प्रॉडक्ट लायबिलिटी सेक्शन 83 टू 87 मध्ये काय, कंझ्युमर कॅन क्लेम कॉम्पन्सेशन इफ प्रोडक्ट कॉजेस हार्म ड्यू टू डिफेक्ट. जसं मी आता तुम्हाला सुरुवातीला एक्झाम्पल सांगितलं, एक मोबाईल फोन घेतलेला आहे तुम्ही आणि ते मोबाईल फोन तुमच्या हातामध्ये ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यामुळे काहीतरी नुकसान झाले तुम्हाला, डिफेक्टमुळे नुकसान झाले. तर त्या नुकसानची भरपाई तुम्ही करू शकता. हे प्रोव्हिजन तुम्हाला हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. अगोदर हे प्रोटेक्शन होतं. ब्लास्ट झाला, काहीतरी डॅमेज झालं, तर तुम्ही कंपनीकडनं नुकसान भरपाई घेऊ शकत नव्हता. बट आता त्याला लीगल वेने त्याला हे दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. देन अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस प्रोहिबिटेड. बघा, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस जे आहेत ते बंदी घातलेली आहे त्याच्यावरती. म्हणजे काय करतो अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे काय असतं, आता बघा हे काही कंपन्याच काय करतात, मार्केटमध्ये टिकण्यासाठी एकदम लोवेस्ट लेवलला काय करतात, प्राइसिंग घेऊन जात असेल. समजा एक प्रोडक्ट आहे, मोबाईल फोन आहे समजा. मोबाईल फोन तुम्हाला बनवायला खर्च येतोय समजा ₹1000. ठीक आहे. तुम्ही मार्केटमध्ये त्याला विकता समजा 5,000, 10,000 तुमचं प्रॉफिट मार्जिन करून. आता काही कंपन्या येतात, एक्स्ट्रीमली हाय डिस्काउंट देतात. काय करतात, एक प्रोडक्ट तुमचं हे ₹100, ₹200 काहीही समजू शकतं बरं का. इथं मोबाईलच असं म्हणून समजू नका. कुठलाही प्रोडक्ट असू शकतो. ते हे एक्स्ट्रीमली लो प्राईस लेव्हलवरती घेऊन जातात आणि ते प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच आपण काय म्हणतो, अनफेअर प्रॅक्टिसेस. म्हणजे तुम्ही अनफेअर वेने प्रॅक्टिस करताय, जे की नॉर्मलाइज प्रोसेस नाहीये. तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये करून मार्केट मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेस तुम्हाला हे बंदी घालण्यात आलेली आहे. तुम्ही असं करू शकत नाही. जे काही लीगली तुमच्याकडनं आहे, म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याच्यावरती तुम्ही प्राइस हे घेऊ शकता. तुमच्या निगेटिव्हमध्ये जाऊन तुम्ही प्रॉडक्ट विकू शकत नाही. हे अनफेअर प्रॅक्टिस बंदी घातलेली आहे. बघा, फाल्स ॲडव्हर्टाइजमेंट, चुकीच्या ॲडव्हर्टाइज करणे, देन मिसलीडिंग प्राइसिंग. बघा, एक्स्ट्रीमली हाय लेव्हलची तुमची लो प्राइसिंग जमत नाही. फेक डिस्काउंट. बघा, फेक डिस्काउंटच्या नावाखाली तुम्ही काय करता, एक 100% डिस्काउंट म्हणता आणि तिथं खाली स्टार लिहून देता अप टू ₹100. हे काय तुमचं फेक आहे, फेक नरेटिव्ह आहे. तर त्यावेळेस तुम्हाला क्लिअरली मेन्शन करायला पाहिजे. आणि तुम्ही जर समजा 100% डिस्काउंट आहे म्हणताय, जेव्हा प्रॉडक्ट घ्यायला गेला कोणीतरी 100% डिस्काउंट म्हणत आहे आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला ₹100 भेटतं. तर हे सुद्धा तुमचं काय आहे, अनफेअर प्रॅक्टिसेस आहे. कस्टमरला तुम्ही 100% दाखवताय, पण मध्ये गेल्यानंतर ₹100 भेटतायत त्याला. मग इथं क्लिअरली तुम्ही लिहिलं पाहिजे स्टारमध्ये अप टू ₹100. क्लिअरली मेन्शन असणं गरजेचं आहे आणि ते बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला स्ट्रिक्ट रूल्स फॉर फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट. बघा, कोणीतरी फेक तुमच्या ह्याची प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग करतोय, मॅनिप्युलेशन करतोय, काहीतरी फीचर्स नसलेले सुद्धा सांगतोय, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पकडलं जाऊ शकतं. लाइक बघा, सेलिब्रिटीज कॅन बी हेल्ड फॉर लायबल फॉर इंडोर्सिंग मिसलिडिंग प्रोडक्ट्स. बघा, अगोदर ते अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, विमल केसरी काहीतरी ॲड करत होते बघा, बोलो जुबा केसरी. तर हे काय होतं, हे गुटखा विकत होते, क्लिअरली गुटखा विकत होते ते. तर त्यामुळं कंपनीने त्यांना पकडलंय, की बाबा कंपनीने म्हणतो ह्या फोरमने, ह्या डिस्ट्रिक्ट, तुमच्या डिस्ट्रिक्ट म्हणतो, हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये त्यांना पकडलं गेलेलं आहे. तुम्ही फाल्स ॲडव्हर्टाइजमेंट करताय. जुबान केसरी म्हणताय आणि त्याच्या नावाखाली तुम्ही काय करताय, हे प्रॉडक्ट तुम्ही विमल विकताय. तर त्यावेळेस तुमचं हे फाल्स ॲडव्हर्टाइजमेंट झालेलं. फाल्स ॲडव्हर्टाइजमेंट केलं म्हणजे तुम्हाला हे बंदी घातलेली आहे. हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये तुम्हाला फाल्स ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा करता येत नाही. जर कोणी फाल्स ॲडव्हर्टाइजमेंट केली, तर तुम्ही त्यांना बंधनकारकली काही पनिशमेंट असेल ते देऊ शकता. देन इझियर कंझ्युमर कंप्लायंट और कंप्लेंट फायलिंग करू शकलेलं आहे. तुम्ही स्वतः घरी बसल्या-बसल्या डिस्ट्रिक्ट फोरममध्ये तुमची कंप्लेंट लॉन्च करू शकता. जर तुमची अमाउंट याच्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही नॅशनल लेव्हलवरती घरी बसल्या-बसल्या ऑनलाईन फोरम थ्रू तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. हे सुद्धा प्रोसेस दिली गेलेली आहे 2019च्या ॲक्टमध्ये.
आणि मीडिएशन फॉर फास्ट रिझोल्युशन याचं सुद्धा एक प्रोव्हिजन तुम्हाला दिलेलं आहे, की 2 लोकांमध्ये तुमचं कंपनी असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल, दोघांमध्ये मध्यस्थी करा आणि काहीतरी मार्ग काढा, जेणेकरून ह्याची कोर्टामध्ये केसेस वाढू नये याच्यासाठी सुद्धा एक मीडिएशनचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. बघा, बेसिकली 2019च्या ॲक्टमध्ये आपल्याला काय-काय दिलेलं आहे, ई-कॉमर्स कव्हरेज केलेलं आहे, डिस्प्यूट रिझोल्यूशन फोरम्स बनवलेले आहेत त्यांनी, डिस्ट्रिक्ट लेव्हल, स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हलवरती. देन प्रॉडक्टची लायबिलिटी, प्रॉडक्ट थ्रू काहीतरी डॅमेज झालं, हार्म झालं तर त्याला भरपाई देणं बंधनकारक केलेलं आहे. अनफेअर टॅक्स, हाय डिस्काउंट, एकदम एक्स्ट्रीमली लो मार्जिनमध्ये विकणे हे बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे हे बंदी घातलेली आहे यांना आणि हे अनफेअर प्रॅक्टिसेस फॉलो करू शकत नाही. देन फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही जर काहीतरी फेक नरेटिव्ह चालवतोय त्याच्यासाठी तुम्हाला हे त्याच्यावरती पण बंदी घातलेली आहे. देन कंप्लेंट फायलिंग इझी बनवलेली आहे. ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या सुद्धा कंप्लेंट तुमची हे नोंदवू शकता. आणि मीडिएशन, जर तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस थ्रू जायचं नाहीये, तुम्ही दोघं एकमेकांमध्ये सेटलमेंट सुद्धा करू शकता. तर हे सगळे फीचर्स आपल्याला दिलेले आहेत. एवढे फीचर्स तुम्ही वाचून लिहिले. तुम्हाला एक्सप्लेन द सायलेंट फीचर्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 असा क्वेश्चन आला 10 मार्क्सला, तर तुम्हाला हे सर्व काही लिहायचं आहे आणि हे लास्ट मोमेंट रिव्हिजन पॉइंट सुद्धा आहेत. तर त्यानंतर बघा, हे तर झालं कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचे फीचर्स. आता कंझ्युमर राईट्स काय असतात बघा. कंझ्युमर राईट्स कोणकोणते असतात, तर कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये यांनी 6 मॅन्डेटरी राईट्स आपल्याला दिलेले आहेत. कोणकोणते आहेत? राईट टू सेफ्टी, म्हणजे तुम्हाला सेफ प्रोडक्ट भेटलं पाहिजे. हजार्डस केमिकल असलेलं एकदम एक्स्ट्रीमली म्हणजे बॅड टू द तुमचं हेल्थ आहे, असे प्रोडक्ट तुम्हाला द्यायचं नाही कंपनीला. आणि कंझ्युमरची सेफ्टी हे बंधनकारक आहे. कंझ्युमर आपल्या सेफ्टीसाठी हे कोर्टात सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे राईट टू सेफ्टी पाहिजे. तुम्ही मॅगी खाता, मॅगीमध्ये लीड घालून दिलं तर चालतं का? नाही चालत. कंझ्युमरच्या हेल्थची सेफ्टी आहे आणि त्याची सेफ्टी घेणं हे कंझ्युमरचा हक्क आहे आणि हक्क म्हणजे त्याचा राईट आहे. म्हणजे राईट टू सेफ्टी तो हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल, अ डिफेक्टिव्ह गॅस सिलेंडर कॅन कॉज एक्सप्लोजन. द मॅन्युफॅक्चरर मस्ट इन्शुअर सेफ्टी. बघा, तसंच आहे. मॅगीचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. देन राईट टू इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही जे प्रोडक्ट विकताय त्या प्रोडक्टबद्दल त्याला फीचर्स, त्याचे काय की इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याचं काय यूज केलंय मटेरियल, रॉ मटेरियल काय, सगळं त्याला माहीत पाहिजे. म्हणजे त्याच्याबद्दल त्याला सगळी जानकारी दिली पाहिजे तुम्ही. राईट टू इन्फॉर्मेशन. द कंझ्युमर हॅव राईट टू नो अबाउट द प्रोडक्ट क्वालिटी, प्राइस अँड इन्ग्रेडियंट्स. बघा, फूड पॅकेजिंग मस्ट मेन्शन एक्सपायरी डेट, न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, की रॉ इन्ग्रेडियंट्स तुमचे काय असतील काय नाही, कॅलरीज, तुमचं फॅट वगैरे सर्व जे आहे ते मेन्शन केलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो राईट टू इन्फॉर्मेशन. देन राईट टू चूज. कंझ्युमर शुड हॅव ॲक्सेस टू व्हेरियस ऑप्शन्स विदाऊट प्रेशर. बघा, मोनोपॉली थ्रू तुम्ही एकच प्रोडक्ट घ्यायचं आहे, तुम्हाला ॲपलच घ्यायचं आहे, ॲपलच घ्यायचं आहे असं नाही. तुम्ही काहीही घेऊ शकता, त्याला सगळे ऑप्शन अवेलेबल पाहिजेत विदाऊट प्रेशर. हे सुद्धा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये दिलं राईट टू चूज. देन राईट टू बी हर्ड. बघा, काहीतरी तुमचे कंप्लेंट आहे, तुम्हाला डिससॅटिस्फॅक्शन आहे प्रोडक्ट थ्रू, कोणीतरी ऐकलं पाहिजे तुमच्याबद्दल. देन तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता आणि तुम्हाला फेअर हिअरिंग सुद्धा भेटली पाहिजे. हे तुमचं राईट आहे. राईट टू बी हर्ड. इफ बँक चार्जेस अनऑथराइज फी, द कंझ्युमर कॅन कंप्लेन अँड एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स. देन राईट टू सीक रिड्रेसल. बघा, कोणीतरी काहीतरी तुम्हाला फेक प्रोडक्ट विकले, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट विकले, डॅमेजेस झालेले आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे कॉम्पन्सेशन तुम्ही मागू शकता. आणि राईट टू सीक ॲड्रेसल. तुम्हाला जे काही कंप्लेंट आहे त्याचं तुम्हाला रिड्रेसल पाहिजे, म्हणजे तुम्हाला सोल्युशन पाहिजे आणि ते सोल्युशन भेटणं हे तुमचा अधिकार आहे. हे तुम्हाला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये दिलेलं आहे. देन राईट टू कंझ्युमर एज्युकेशन. बघा, कंझ्युमर मस्ट बी एज्युकेटेड अबाउट देअर राईट्स अँड लॉज. बघा, तुम्हाला हे सगळे राईट्स तर आहेत, ह्या राईट्सबद्दल माहिती करून देणे आणि हे राईट्स आहेत तुम्हाला आणि तुम्ही हे डे टू डे लाईफमध्ये तुमच्या यूज करू शकता याच्याबद्दल माहिती देणे हा सुद्धा एक अधिकार आहे आपल्या राईट टू कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये. तर बघा, जागो ग्राहक जागो तुम्ही बघितलं असाल, हे बरेच ॲडव्हर्टाइजमेंट असतात जे की तुम्हाला अवेअरनेससाठी क्रिएट केलेले आहेत. तर हे बेसिकली 6 कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये राईट्स दिले गेलेले आहेत. सगळ्यात पहिलं राईट टू सेफ्टी पाहिजे, राईट टू इन्फॉर्मेशन पाहिजे, राईट टू चूज पाहिजे, राईट टू हर्ड पाहिजे, राईट टू रिड्रेसल पाहिजे आणि राईट टू एज्युकेशन पाहिजे, कंझ्युमर एज्युकेशन. हे सगळे राईट्स आपल्याला हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये आपल्याला दिलेले आहेत. हे अपडेटेड व्हर्जन आहे 1986चं. तर अशा प्रकारे हे कंझ्युमर राईट्स आपल्याला काय करायचे आहेत, यूज करायचे आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा. देन बघा,
रिअल लाईफ एक्झाम्पल कुठे कुठे यूज केले गेलेले आहेत बघा. हे मॅगीचे केस झाली होती 2015ला बघा, की बाबा मॅगीमध्ये लीड येते, लीडमुळे हेल्थ डॅमेज होतं, हे ह्युमन्सचं काय तुम्ही काळजी करत नाही, हे करत नाही. याच्यामुळे कोर्टात केस टाकली होती, की बाबा राईट टू सेफ्टी. तर खरंच त्यांना आढळलं, की बाबा मॅगीमध्ये काहीतरी इश्यूज आहेत. त्यामुळे मॅगीला बॅन केलं होतं गव्हर्नमेंटने. मॅगी विकू शकत नव्हती कारण त्यांचे हे जे क्लेम होतं हे खरं निघालं होतं. तर कंझ्युमर फाइल्ड कंप्लेंट अंडर द राइट टू सेफ्टी. नेस्ले पेड फाईन्स अँड रिटेस्टेड इट्स प्रोडक्ट बिफोर रिलॉन्चिंग. मग नेस्लेला भरपूर फाईन भरावं लागलं आणि त्यांनी पुन्हा रिटेस्ट केले. त्यांचे प्रोडक्ट सगळे हायजेनिक बनवले आणि लीड फ्री बनवले आणि नंतर प्रोडक्ट लॉन्च केले त्याने. तर ही एक रिअल लाईफ आहे. जसं सॅमसंग एक्सप्लोडिंग फोन्स, गॅलेक्सी नोट 7 phones had battery explosions. Consumer exercised right to seek redressal and got refund and replacements. हे एक केस होती. फ्लिपकार्ट फेक डिस्काउंट केस बघा. फ्लिपकार्ट वॉज अक्युज्ड ऑफ false advertising during its big billion sale. कंझ्युमर कंप्लेंट अंडर द अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. एक्स्ट्रीमली हाय डिस्काउंट्स आहे आणि त्याच्यासाठी कंझ्युमरने काय केलेलं आहे, एक कंप्लेंट केलेलं आहे आणि ते कंप्लेंट सुद्धा त्याची ॲड्रेस झाली गेलेली आहे. तर अशा प्रकारे हे कंझ्युमर्सचे राईट्स आहेत, कंझ्युमरचं प्रोटेक्शन करण्यासाठी बनवले गेलेले आहेत. त्यानंतर बघा, आता कंझ्युमर डिस्प्यूट असतो. आता कंझ्युमर डिस्प्यूट काय असतो? कंझ्युमर डिस्प्यूट झाल्यानंतर त्याला हे रेमेडी सोल्युशन्स काय असतात? हे सर्व सुद्धा आपल्याला हे 2019च्या ॲक्टमध्ये दिलं आहे. डिस्प्यूट म्हणजे काय बघा, एक सेलर आहे आणि एक कंझ्युमर आहे. काहीतरी आता जस्ट आपण बघितलं Samsungचा फोन ब्लास्ट झालेला आहे. आता ब्लास्ट झालेला आहे आणि तुम्ही ब्लास्ट झालाय तर हे कस्टमर काय केलेलं आहे, कंपनीकडे गेलेला आहे. तुमचा फोन ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामुळे मला डॅमेज झालेला आहे. तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्याचबरोबर मला दुसरा फोन सुद्धा दिला पाहिजे. आता हे झालं डिस्प्यूट. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी लागलेलं आहे. हे म्हणणार मी नाही देणार, तुझी चूक आहे, तू ओव्हर चार्जिंग केलास त्यामुळे फुटलं. तर मी हे दोघांचे जे डिस्प्यूट आहे, ते डिस्प्यूट एका प्रॉपर फोरममध्ये ऐकलं जातं आणि त्या फोरमलाच आपण म्हणतो हे डिस्ट्रिक्ट. तुमचं डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल, जे कंपनीच्या व्हॅल्यूनुसार, तुमच्या प्रोडक्टच्या व्हॅल्यूनुसार ते वेगवेगळे फोरम्स आहेत. डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवलवरती त्या फोरममध्ये जाऊन, कमिशनमध्ये जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट रिझॉल्व्ह करू शकता. तर कंझ्युमर dispute arises when a consumer and seller provides disagree over the quality, price, warranty and terms of products. जसं सॅमसंगचा फोन ब्लास्ट झालाय, सॅमसंग म्हणतं तुमच्या निष्काळजीपणामुळे, ओव्हर चार्जिंगमुळं हे काय झालेलं आहे, ब्लास्ट झालेलं आहे. कंझ्युमर म्हणतो तुम्ही सेफ बॅटरी टाकली नाही त्याच्यामध्ये, ते त्यामुळं ब्लास्ट झालेलं आहे. दोघांमध्ये जेव्हा हे डिसॲग्रीमेंट होतं, हे याच्यामुळं झालंय, त्याच्यामुळं झालंय, तर ते डिसॲग्रीमेंटलाच आपण काय म्हणतो, कंझ्युमर डिस्प्यूट म्हणतो. दिस डिस्प्यूट ऑकर्स व्हेन कंझ्युमर फील्स चीटेड, मिसलीड अँड एक्सप्लॉइटेड ड्यू टू अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स ऑर डिफिशियंट सर्व्हिसेस. कशामुळे होतं हे? तर तुम्ही चुकीच्या गोष्टी विकता, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स विकता आणि त्यामुळे कंझ्युमरला त्याचं नुकसान होतं. त्यावेळेसच हे डिस्प्यूट क्रिएट होत असतो. एक्झाम्पल काय कंझ्युमर डिस्प्यूटचे? डिफेक्टिव्ह प्रोडक्ट, जसं मोबाईल फोन आहे, वर्कच नाही करत, त्याचं टचच काम नाही करत, बॅटरीच त्याची चार्ज होत नाही. हे झालं, मग त्यामुळेच तो कुठं जाणार? त्या पर्टिक्युलर कंपनीकडे जाणार आणि ते कंपनी जर रिप्लेस आणि रिपेअर करण्यासाठी जर मना केली, तर डिस्प्यूट तुमचा क्रिएट होणार आहे. पुअर सर्व्हिस. हॉस्पिटल परफॉर्म्स रॉंग सर्जरी ऑन अ पेशंट लिडिंग टू मेडिकल कॉम्प्लिकेशन्स. बघा, कधी कधी डॉक्टर काय करतात, तुमचं पोटामध्ये काहीतरी अल्सर झालं, त्याचंच ट्रीटमेंट करण्याची ऐवजी काहीतरी किडनीवरती काहीतरी करून सोडतात. तर त्यामुळे सुद्धा तुमचे काय पुअर सर्व्हिसमुळे डिस्प्यूट क्रिएट होत असतात. कारण त्या पेशंटचं काहीतरी किडनीवरती डॅमेज होतं, त्याचं लिव्हर खराब होतं, काहीतरी इश्यूज होत असतात, जे अननेसेसरी जे व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे एक डिस्प्यूट क्रिएट होत असतो. मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. बघा, कंपनी सेल्स वेट लॉस प्रोडक्ट विथ फॉल्स क्लेम्स बट प्रोव्हाइड्स नो रिझल्ट. बघा, कंपनी काय म्हणलं, तुम्ही एक जडीबुटी खावा, त्याच्यानुसार तुमचं एका आठवड्यामध्ये 10 किलो वजन कमी होतं. हे विदाऊट टेस्टेड, विदाऊट प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, प्रोडक्ट विकलेलं आहे आणि ते कंझ्युमरनं घेतलं आणि कंझ्युमरला फायदाच नाही झाला, वेट लॉसच नाही झालं. तर त्यांनी काय झालं, फेक ॲडव्हर्टाइजमेंट चालवली, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट चालवली. त्याच्या विरोधात त्याची कंप्लेंट करता येत असते आपल्याला. देन ऑनलाईन फ्रॉड. बघा, कस्टमर ऑर्डर्स लॅपटॉप ऑनलाईन बट रिसिव्ड फेक अँड डॅमेज प्रोडक्ट्स. बघा, त्याने काय केलेलं आहे, ऑनलाईन लॅपटॉप मागवलंय, मोबाईल मागवले, त्याला मोबाईलच भेटला नाही, मध्ये साबण भेटलेलं, त्याला एक दगड भेटलेला आहे, स्टोन भेटलेला आहे. तर काय ते त्याच्यासोबत फ्रॉड झालेला आहे. मग त्यावेळेस तो पर्टिक्युलर कंपनीला पहिलं पकडू शकतो, की तुम्ही माझ्यासोबत फ्रॉड केलेला आहे. कंपनी नाही ऐकली तर मग राईट कमिशन, राईट फोरममध्ये जाऊन तुमची कंप्लेन हे काय करू शकता, तुम्ही सोल्युशन घेऊ शकता. When a consumer faces such issues, they can seek legal remedies under the Consumer Protection Act CPA 2019.
म्हणजे हे जर इश्यूज काय फेस केले त्यांनी, डिफेक्टिव्ह प्रोडक्ट, पुअर सर्व्हिस, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट, ऑनलाईन फ्रॉड, तर ते प्रॉपर फोरममध्ये जाऊन ते त्यांची कंप्लेंट काय करू शकतात, रिझॉल्व्ह करू शकतात. तर कसे करू शकतात, काय मेथड्स आहेत रेमेडीज त्यांच्यापाशी? तर बघा, एक तर डिफरंट रेमेडीज आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं, कंझ्युमर डिस्प्यूट इज रिझॉल्व्ह थ्रू कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, CDRC. CDRC कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन म्हणलं जातं. ह्या कमिशनमध्ये जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट रिझॉल्व्ह करू शकता. एकतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टबद्दल रिप्लेसमेंट मागू शकता, नाहीतर तुमचं प्रोडक्ट रिपेअर करू शकता जेव्हा तुमचा प्रोडक्ट हा डिफेक्टिव्ह आहे. तर त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. जर तुमचं डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स हे तुम्हाला भेटलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही एक चीटिंग झालेली आहे तुमच्यासोबत, त्याच्या बदल्यात तुम्ही फुल रिफंड ऑफ मनीसुद्धा मागू शकता. देन समजा तुमचा मोबाईल फोन चार्जिंग करत असताना फुटला, तर तुम्ही जवळ त्याच्या होतात, तर तुमचा हात डॅमेज झालेला आहे, तुमच्या हाताला इंजुरी झालेली आहे. त्यावेळेस तुम्ही तुमची कॉम्पन्सेशन, हॉस्पिटल तुमचे खर्च आहे, काय आहे, तुमचं मोबाईल रिप्लेसमेंट आहे, सर्व त्याच्यामध्ये क्लेम करू शकता. देन रिमूव्हल ऑफ डिफेक्ट्स. कधी-कधी काय होतं, एक एसी होते तुमचे, एसीमध्ये पाणीचं लिकेज वगैरे होत असतं. तर ते लिकेज दुरुस्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे रेमेडीज वापरू शकता आणि तुमचे हे डिफेक्ट्स दूर करू शकता. डिसकंटिन्युएशन ऑफ अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अ कंपनी एंगेजेस इन फाल ॲडव्हर्टायझिंग, मिसलिडिंग प्रमोशन्स, दे कॅन बी ऑर्डर्ड टू स्टॉप प्रॅक्टिस. जसं हे बोलो जुबा केसरी विमलची ॲड होती. त्यांना काय केलेलं आहे, हे तुम्ही गुटखा विकताय म्हणून बंदी घातली. ते पण अतिशहाणे आहेत. त्यांनी काय केलं, पुन्हा विमलचे नाव विमल ठेवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही इलायची विकतो म्हणून सांगितलं. आता त्यांनी विकायलेत गुटखाच, बट आता नाव काय केलं त्यांनी, हे लूपहोल सापडलं, की बाबा इलायची विकतोय आम्ही. तर अशा प्रकारे हे अनफेअर प्रॅक्टिस करत असतील, तर त्यांना इमोलवरती बंदी घातली, की बाबा तुम्ही विकू शकत नाही असं डायरेक्टली गुटखा वगैरे. तर त्यामध्ये काय म्हणले त्याने, आता आम्ही इलायची विकतो. तर काय केले, परत तेच करतात. आता त्याच्या विरोधात काही ॲक्शन होत नाही. इलायची विकतो म्हणल्यावर काय करणार ते? तर कॉम्पन्सेशन फॉर मेंटल हॅरेसमेंट. कधी-कधी काय होतं, तुम्ही एवढे सगळे टेक्निकॅलिटीजमध्ये गुंतून जाता. मोबाईल तुमचा फुटलेला आहे, सर्व्हिस सेंटरला जा, तुमची क्लेम फाईल करा, हे करा, ते करा. एवढं तुम्हाला मेंटल त्रास होतो ना, त्या मेंटल त्रासाचं सुद्धा कॉम्पन्सेशन तुम्ही मागू शकता. हे अवेलेबल दिलंय तुम्हाला रेमेडी अंडर द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. त्यानंतर विड्रॉवल ऑफ हॅझार्डस गुड्स फ्रॉम द मार्केट. तुम्ही सेफ्टीसाठी जाऊ शकता आणि जे पब्लिक हेल्थसाठी धोकादायक प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्ट्सला तुम्ही आपल्या मार्केटमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा ह्या फोरममध्ये, कमिशन्समध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, कंप्लेंट करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या रेमेडीज आहेत, तुम्ही जे इम्प्लिमेंट करून तुमचं प्रोडक्ट्सबद्दल, तुमच्या सर्व्हिसबद्दल काही इश्यूज असतील ते सॉल्व्ह करू शकता थ्रू CDRC, कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, हाऊ टू फाईल अ कंझ्युमर कंप्लेंट. सगळ्यात पहिले कंझ्युमर कशा प्रकारे इश्यू फेस करतो तुम्ही बघितलेलं आहे, की फ्रॉड होतो, चीटिंग होतीये, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट होतं, प्रोडक्ट फॉल्टी निघतो, डिफेक्टिव्ह निघतो. एनी काइंड ऑफ इश्यूज तो फेस करत असतो आणि ते फेस केल्यानंतर त्याला कंप्लेंट फाईल करणं गरजेचं असतं. तर ते कंप्लेंट फाईल कसं करू शकतो? सगळ्यात पहिलं, कलेक्ट द एव्हिडन्स. काय फेक झालेलं आहे तुमच्यासोबत? त्याचे रिसिप्ट्स आहेत का? बिल्स आहेत का? ईमेल्स आहे का? काही कम्युनिकेशन आहे का त्याच्याबद्दल केलेलं? त्याला एव्हिडन्स कलेक्ट करा. ट्राय टू रिझॉल्व्ह विथ द इश्यू विथ द सेलर. त्या सेलरसोबत तुम्हाला काय इश्यू रिझॉल्व्ह करायचा आहे सगळ्यात पहिलं. सेलर ऐकत नाही. सेलर ऐकत नसेल तर ड्राफ्ट अ कंप्लेंट, राईट अबाउट द इश्यू, अटॅच प्रूफ अँड मेन्शन द रिलीफ सॉर्ट. मग हे तुम्हाला कंप्लेंट एक ड्राफ्टिंग करायचं आहे, एखादा तुम्ही स्वतः करू शकता किंवा एखादा लीगल ॲडवाईस घेऊन एखाद्या वकिला थ्रू सुद्धा करू शकता. मग तुम्ही फाईल अप्रोप्रिएट कंझ्युमर फोरममध्ये काय करू शकता, कंप्लेंट फाईल करू शकता. आता तुमची कंप्लेंट आहे 50 लाखापर्यंत, तर डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जा. 50 ते 2 करोडची आहे, स्टेट कमिशनमध्ये जा आणि नॅशनल कमिशनमध्ये 2 करोडच्या वरती कंप्लेंट असेल तर जाऊ शकता. आता हे तर तुम्हाला कळलं की कुठं जायचं आहे. मग डिस्ट्रिक्ट कळलं तुम्हाला, तर ऑनलाईन फायलिंग करू शकता. कंझ्युमर कॅन फाईल कंप्लेंट व्हाया ई-दाखील पोर्टल. बघा, गव्हर्नमेंटचं ई-दाखील पोर्टल आहे. ह्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट स्वतः रजिस्टर करू शकता ऑनलाईन वेने. हे पोर्टल त्याच्यासाठी दिले. लीगल रिप्रेझेंटेशन ऑप्शनल आहे. इफ लॉयर इज नॉट रिक्वायर्ड बट दे कॅन हेल्प इन कॉम्प्लेक्स इश्यूज. आपल्याला लॉयरची गरज नाही नॉर्मली. जर लईच कॉम्प्लेक्स इश्यू आहे, पब्लिक हेल्थ मॅटर आहे त्याच्यामध्ये आणि लार्ज लेव्हलवरती आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हे वकिलाची सुद्धा मदत घ्यावी लागते. तर अशा प्रकारे तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. एव्हिडन्स कलेक्ट करा, इश्यू सेलरसोबत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नाहीच झाला, कंप्लेंट तयार करा. मग अप्रोप्रिएट कोर्टात, फोरममध्ये त्याला फाईल करा. ऑनलाईन करू शकतो तुम्ही आणि गरज लागली तर लीगल रिप्रेझेंटेशन सुद्धा घ्या. अशा प्रकारे तुम्हाला हे कंप्लेंट काय करायचं आहे, फाईल करायची आहे. त्यानंतर बघा, डिस्ट्रिक्ट
आपलं जे डिस्ट्रिक्ट लेवलवरती असतं डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट लेवलवरती असतं तुमचं स्टेट कमिशन, नॅशनल लेवलवरती असतं नॅशनल कमिशन. तर हे काय आहेत, वेगवेगळ्या लेवलवरती डिस्प्यूट रिड्रेसल फोरम्स आहेत. तर हे कंझ्युमर प्रोटेक्शनमध्ये 3 टायर आपल्याला काय दिले, डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन्स दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं 3 लेव्हलचं आपण डिस्ट्रिक्ट आहे, तुम्हाला माहितच आहे. तर हे सेक्शन 28 मध्ये दिलेलं आहे. यांचं व्हॅल्यू ऑफ गुड्स अप टू 50 लाखापर्यंत असेल तर इथं जाऊ शकतात. आणि कंप्लेंट कॅन बी फाईल्ड वेअर द कंझ्युमर रिसाइड्स ऑर द सेलर ऑपरेट. बघा, कंझ्युमर जिथं राहतो त्या एरियामध्येच कंप्लेंट केली जाऊ शकते. सेलर जिथं राहतो तिथं करू शकली जाते. कंपोजिशन काय, कोणी असतं बघा, हू रन्स द कमिशन. डिस्ट्रिक्ट कमिशन्स तुमचं जे आहे ते कोण रन करतं, तर बघा डिस्ट्रिक्ट जज असतो, त्याचा इक्विव्हॅलंट अधिकारी असतो, तो त्याचा प्रेसिडेंट असतो. देन 2 मेंबर असतात इन्क्लुडिंग 1 वुमेन मेंबर. बघा 2 मेंबर प्लस 1 जज असतो. ते जज तुमचं काय असतो, डिस्ट्रिक्ट कमिशन्स तुमचं काय करत असतो, हेड करत असतो. एक्झाम्पल बघा, कस्टमर ऑर्डर स्मार्टफोन वर्थ 40,000 फ्रॉम ई-कॉमर्स साइट बट इट टर्न्स टू बी डिफेक्टिव्ह. द कंझ्युमर कॅन फाईल कंप्लेंट ॲट द डिस्ट्रिक्ट कमिशन्स. बघा, हे डिस्ट्रिक्ट कमिशनचं काय, व्हॅल्यू 50 लाखापर्यंतचं त्यांनी ॲक्सेप्ट करतं, त्याच्या पुढे ॲक्सेप्ट करत नाही. ह्याच्यामध्ये काय, तुम्हाला लीगल कॉम्प्लेक्सिटी असेल, पोटेन्शियल मिसअंडरस्टँडिंग झालेली असेल, किंवा तुम्हाला जे कंप्लेंट वगैरे फाईल करायचे ते तुमच्या एरियानुसारच करायचे आहेत, हे डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये दिलेलं आहे. आणि जास्तीत जास्त कंझ्युमरचे राईट्स आपले वाढावं याच्यासाठी सुद्धा हे फोरम काय करत असतं, काम करत असतं. तर वेगवेगळे त्याचे काम आहेत. ॲक्सेसेबल ज्युरिस्डिक्शन देणे, लिमिटेड व्हॅल्यूपर्यंत काम करणे, लीगल कॉम्प्लेक्सिटी असतील त्याला सोपं करणे, आणि कंझ्युमरचा अवेअरनेस आणि ग्रोथ, त्यांचे राईट्स त्यांचे जे आहेत त्यांना प्रॉपर फोरम थ्रू पोहोचवले पाहिजेत, हे डिस्ट्रिक्ट कमिशनचं काम आहे. देन स्टेट कमिशन बघा, सेक्शन 42 दिलेलं आपल्याला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये. हे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट सेक्शन 42 मध्ये दिलेलं आहे ज्युरिस्डिक्शन याचं, ज्याची व्हॅल्यू 50 लाखापेक्षा जास्त आहे आणि 2 करोडपेक्षा कमी आहे. असे लोक स्टेट कमिशनमध्ये जाऊ शकतात. तर ॲपील अगेन्स्ट डिस्ट्रिक्ट कमिशन ऑर्डर्स बघा, काय डिस्ट्रिक्ट कमिशनने कधी काय ऑर्डर दिलेली आहे, तर ते समजा सेलरला पटली नाही, तर सेलर काय करतो, ते ऑर्डर घेऊन तुमच्या स्टेट कमिशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. ॲपिलेट आधी हे ऑर्गनायझेशन आहे फॉर द डिस्ट्रिक्ट कमिशन. देन ह्याचं काय, सेम जसं आहे, प्रेसिडेंट याला लीड करत असतो. ते प्रेसिडेंट काय असतं, हायकोर्टचा जज असायला पाहिजे किंवा हायकोर्ट जजच्या लेवलचा अधिकारी असायला पाहिजे. यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला 2 मेंबर असतात, एक मेल एक फिमेल, आणि एक प्रेसिडेंट असतो. तसंच स्टेट लेवलला तुम्हाला 4 मेंबर असतात आणि एक प्रेसिडेंट असतो. असं टोटल 5 मेंबर्स असतात, आणि त्यामध्ये पण एक वुमन कंपल्सरी पाहिजे. तसं 4 मेंबर्स प्लस 1 वुमेन, म्हणजे 4 मेंबर्समध्येच इन्क्लुडिंग 1 वुमेन आहे. 4 + 1 5 मेंबर्स तुमचे हे स्टेट कमिशनमध्ये असतात. एक्झाम्पल बघा, अ पर्सन बुक्स अ कार वर्थ 75 लाख बट द डीलर रिफ्युजेस डिलिव्हरी डिस्पाइट फुल पेमेंट, द कंझ्युमर कॅन अप्रोच द स्टेट कमिशन. बघा, स्टेट कमिशन काय, कोर्टाचे लेवल आहे, हायकोर्टाच्या लेवलचा आहे. हायकोर्टाचा जज त्याला लीड करत असतो. ज्युरिस्डिक्शन 50 लाख ते 2 करोडपर्यंत असते. आणि याच्यामध्ये काय इश्यूज वगैरे असतील कॉम्प्लेक्स, ते इथं सॉल्व्ह केले जातात, मोठे इश्यूज. आणि कंझ्युमर प्रोटेक्शनसाठी हे अपिलेट ऑथॉरिटी आहे, जे डिस्ट्रिक्ट लेवलवरती काम करतात. त्यांचा काही इश्यूज असेल तर हे डायरेक्ट स्टेट कमिशनमध्ये जाऊ शकतात. चला, तर हे डिस्ट्रिक्ट कमिशन झालेलं आहे, आपलं स्टेट कमिशन झालेलं आहे. त्यानंतर बघा, नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, NCDRC म्हणतो. सेक्शन 53 ऑफ CPA 2019 मध्ये दिलेलं आहे आपल्याला. ज्युरिस्डिक्शन काय आहे, जे 2 करोडपेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर आपल्याला ह्या नॅशनल कमिशनमध्ये जायचं आहे. आणि जर समजा स्टेट कमिशनचं काय ऑर्डर असेल ते तुम्हाला पटले नाही, तर स्टेट कमिशनचे ऑर्डर तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये चॅलेंज करू शकता, की आम्हाला हे स्टेट कमिशनने आमच्यासोबत अन्याय केलेला आहे, तुम्ही याच्यावरती परत निवाडा द्या. तर हे तुम्हाला ॲपिलेट ऑथॉरिटी आहे स्टेट कमिशनसाठी. कंपोजिशन काय बघा, सुप्रीम कोर्टच्या जज लेवलचा माणूस पाहिजे, त्याचे इक्विव्हॅलंट पाहिजे. इथे पण सेम 4 मेंबर्स पाहिजेत, इन्क्लुडिंग 1 वुमेन मेंबर. वुमेन कंपल्सरी आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, अ मल्टीनॅशनल कार कंपनी डिलिव्हर्स लक्झरी कार वर्थ 3 crore with major defect, the consumer can file complaint with the NCDRC, नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन मध्ये कंप्लेंट फाईल करू शकतो. हायर ऑथॉरिटी आहे, सुप्रीम कोर्टची नजर असते याच्यावरती. ह्याच्या थ्रू तुमची जर कंप्लेंट सॉल्व्ह नाही झाली तर नॅशनल कमिशनची ॲपिलेट ऑथॉरिटी आहे सुप्रीम कोर्ट. डायरेक्ट सुप्रीम कोर्टची नजर असते याच्यावरती. कंझ्युमर प्रोटेक्शनसाठी काम केलं जातं. ॲपिलेट ऑथॉरिटी आहे. लीगल चॅलेंजेस वगैरे जे असतील ते हे ह्यामध्ये सॉल्व्ह केले जातात, आणि ह्याची ज्युरिस्डिक्शन 2 करोडपेक्षा
जास्त आहे. तर अशा प्रकारे आपण काय 3 कमिशन्स बघितलेले आहेत. सगळ्यात पहिलं कंझ्युमरला काही कंप्लेंट असेल, डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जातो. त्याची व्हॅल्यू ऑफ गुड्सनुसार ते कॅटेगराईज होतं 50 लाखापर्यंत डिस्ट्रिक्ट कमिशन. जर 50 लाख ते 2 करोड असेल स्टेट कमिशनमध्ये जातो आणि 2 करोडपेक्षा जास्त असेल तर नॅशनल कमिशनमध्ये जाऊ शकतो. आता डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये काही कंप्लेंटचे तुम्हाला ऑर्डर दिली डिस्ट्रिक्ट कमिशनने, ती ऑर्डर नाही पटली तर ॲपील करू शकता तुम्ही, स्टेट कमिशनमध्ये जाऊ शकता. स्टेट कमिशनमध्ये सुरुवातीला गेला होता, त्याची ऑर्डर तुम्हाला पटली नाही तर तुम्ही डायरेक्ट नॅशनल कमिशनमध्ये जाऊ शकता. आता सुरुवातीलाच तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये गेले, त्याचे तुम्हाला काही पटलंच नाही ऑर्डर, तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकता. अशा प्रकारे तुमचे हे रिड्रेसल हायरार्की आहे. अशा वेळेने तुमची हे प्रोसेस सॉल्व्ह केली जाते. बघा, डिस्ट्रिक्ट कमिशन, नंतर डिस्ट्रिक्ट कमिशनची अपील तुमची कुठं असते? स्टेट कमिशनला. स्टेट कमिशनमध्ये गेलो, स्टेट कमिशनची अपील तुमची नॅशनल कमिशनला असते. तुम्ही नॅशनल कमिशनमध्ये गेलो, नॅशनल कमिशनची अपील तुमची सुप्रीम कोर्टात असते. हे ॲपिलेट प्रोसेस आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे क्लिअर आहे इथपर्यंत ऑल ऑफ यू? ऑल ऑफ यू जस्ट लेट मी नो. कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. सर जर 2 करोडच्या अबव असेल हे प्रॉब्लेम असेल 2 करोड त्याची अमाऊंट असेल आणि मग डायरेक्ट नॅशनलला आपण अपील करू शकतो की डिस्ट्रिक्ट लेवललाच नाही, ते तुम्हाला कॅटेगराईज करून दिलेलं आहे ना. बघा, तुम्हाला सगळ्यात पहिलं कंप्लेंट आहे, तुम्ही डिस्ट्रिक्ट कमिशन पर्यंत जा तुम्ही सुरुवातीला, बट डिस्ट्रिक्ट कमिशन वरती जर कंप्लेंट तुमची फाईल होत असेल 50 लाखापर्यंत तर डिस्ट्रिक्टला जा. जर तुम्हाला कंप्लेंट आहे डायरेक्टली 2 करोडची कंप्लेंट आहे तर तुम्ही डायरेक्टली याला जाऊ शकता, नॅशनल कमिशनला. ठीक आहे, तर नॅशनल कमिशनमध्ये नाही सॉल्व्ह झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकता. बट आपल्याला हायरार्की वाईज त्यांनी प्रोसेस दिलेली आहे. सुरुवातीला डिस्ट्रिक्टमध्ये जा, डिस्ट्रिक्टमध्ये नाही सॉल्व्ह झालं तुम्ही स्टेटला जा, स्टेटमध्ये नाही झालं. एवढा सॉल्व्ह करण्यापेक्षा तुमची कंप्लेंट मोठी आहे, लिगल इश्यूज आहेत, मोठे पब्लिक हेल्थचे इश्यूज आहेत, तर तुम्ही डायरेक्टली ह्या नॅशनल कमिशनला पण जाऊ शकता. आणि एक मोठाच इश्यू आहे एकदम एक्स्ट्रीमली हाय, तर तुम्ही नॅशनल कमिशनच्या ऐवजी सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकता अंडर एक्सेप्शनल, त्याला म्हणतो स्पेशल लिव्ह पिटिशन. SLPA असते सेक्शन 1 आपलं कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 136 मध्ये दिलेलं आहे. सुप्रीम कोर्ट कुठलाही विषय असेल, कुठलाही ऑल भारतामध्ये काही इश्यू सुप्रीम कोर्टला जर पब्लिक इम्पॉर्टन्ससाठी महत्वाचा असेल तर सुप्रीम कोर्ट SLP लागू करतं. स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणतो त्याला. त्याला काहीच बंधनं नसतात. ते कुठलीही कंप्लेंट कुठल्याही राज्यातली डिस्ट्रिक्ट लेवल, तालुका लेवलची कंप्लेंट सुद्धा आपल्या अंडर खाली घेऊ शकते स्पेशल लिव्ह पिटिशनमध्ये. एवढी पॉवर सुप्रीम कोर्टाकडे आहे. बट नॅचरली प्रोसेसनुसार आपल्याला जायचं असतं आणि जर तुमची कंप्लेंट 2 करोडपेक्षा जास्त आहे इनिशियली तर तुम्ही डायरेक्टली ह्या नॅशनल कमिशनला जाऊ शकता. क्लिअर? तर बघा, बेसिकली आपण काय काय बघितलं आज. कंझ्युमर प्रोटेक्शन कशासाठी बनवलेलं आहे, कंझ्युमर कोण असतो, कंझ्युमरची डेफिनेशन तुम्हाला 100% विचारली जाते 2 मार्काला. तर कंझ्युमरची डेफिनेशन व्यवस्थित काय करा, प्रिपेअर करा. त्यानंतर कंझ्युमर फीचर्स येऊ शकतात 5 मार्क्सला किंवा 10 मार्क्सला, त्याच्यासाठी हे फीचर्स सुद्धा प्रिपेअर करा तुम्ही. त्यानंतर कंझ्युमर राईट्स व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतं, 5 मार्काला येऊ शकतं किंवा 10 मार्काला सुद्धा येऊ शकते. याच्यामध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी आहे. तुम्हाला 2 मार्काला आलं तर लिस्ट डाऊन द मोस्ट इम्पॉर्टंट कंझ्युमर राईट्स, तर तुम्हाला फक्त लिस्ट डाऊन करायचे. राईट टू सेफ्टी, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू चूज, राईट टू बी हर्ड, राईट टू सीक रिड्रेसल, राईट टू कंझ्युमर एज्युकेशन. लिस्ट डाऊन करा म्हणलं तर डायरेक्टली 6 लिहायचं. एक्सप्लेन करा बेसिक म्हणजे ओव्हरव्ह्यू द्या म्हणलं तर तुम्हाला हे 5 मार्क्सला येऊ शकतं. किंवा तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करा म्हणलं तर हे 10 मार्काला सुद्धा येऊ शकतं. अशी फ्लेक्झिबिलिटी आहे. त्यानंतर तुम्हाला एखादं एक्झाम्पल कोट करा म्हणतं रिअल लाईफमध्ये, तर तुम्ही यातलं एखादं रिअल लाईफ एक्झाम्पल सुद्धा कोट करू शकता. त्यानंतर कंझ्युमर डिस्प्यूट काय असतो, तर ते डिस्प्यूट कुठल्या कुठल्या वेने होऊ शकतो, तर ते त्याचं एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत, हे लिहा तुम्ही, एक्सप्लेन करा. त्यानंतर कंझ्युमर डिस्प्यूट झाला तर कुठं रिड्रेस करता येतो, काय प्रकारे त्याच्यावरती रिमेडीज आहेत, सोल्युशन्स आहेत, ते लिहायला येऊ शकतो. आणि हे पेपरला आलेलं आहे क्वेश्चन्स बरं का. हे लास्ट इयरमध्ये क्वेश्चनला पेपर आलेला आहे, व्हॉट इज कंझ्युमर डिस्प्यूट आणि व्हॉट आर द रिमेडीज अवेलेबल टू कंझ्युमर अंडर द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, असा प्रकारचा हा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे मी क्वेश्चन तिथे इन्क्लूड केलेला आहे. कंझ्युमर डिस्प्यूटबद्दल लिहा, त्याचे एक्झाम्पल लिहा, याच्याबद्दल तुम्हाला 2 मार्क्स भेटून जातात, 2 ते 3 मार्क्स. त्यानंतर रिमेडीज जे आहेत तुम्हाला हे 5 to 6 मार्क्स भेटून जातात. टोटली तुम्हाला हे 7 to 8 हायेस्ट मार्क भेटतात आउट ऑफ 10. तर त्याच्यामुळं तुम्ही असा अपेक्षा नको करू की बाबा 10 पैकी 10 भेटतील थेरीला कधीच तुम्ही एक्झॅक्ट पुस्तकातलं बघून सुद्धा लिहिलं, आपले नोट्स सुद्धा कॉपी पेस्ट केले तरी आउट ऑफ देत नाहीत आपल्याला, कारण सब्जेक्टिव्हिटी असते. कोणाला एक्झाम्पल दुसरं एक्सपेक्टेड असतं, तुम्ही दुसरं लिहिता, तर ते सब्जेक्टिव्ह आहे, ह्युमन टू ह्युमन वेगळं असतं, व्हॅरी करतं. बट थेरीला कोणीच आउट ऑफ मार्क देत नसतं. तर
कंझ्युमर फाईलची तुम्हाला प्रोसेस विचारू शकतात 2 मार्काला किंवा 5 मार्क्सला. तर त्यावेळेस तुम्हाला हे बेसिक लिहायचं आहे. ॲफिलिएटचं कुठं जाऊ शकतो, काय जाऊ शकतो आणि कंझ्युमर ॲफिलिएट अथॉरिटी कोण आहे, काय नाही. तर हे तुम्हाला ॲफिलिएट अथॉरिटी सर्व एक्सप्लेन केलेत. डिस्ट्रिक्ट लेव्हलवरती विचारू शकतो. एक्सप्लेन द डिस्ट्रिक्ट कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. बघा, डिस्ट्रिक्ट कमिशन एक्सप्लेन करा. 5 मार्क्सला येऊ शकतं तुम्हाला, 10 मार्क्सला येऊ शकतं. तर त्यावेळेस तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की सेक्शन 28 मध्ये डिस्ट्रिक्ट कमिशन दिलेलं आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर त्यांनी 3 टायर स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे आणि कंझ्युमरच्या सेफ्टीसाठी इश्यू काय कंप्लेन असतील ते इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी हे बनवलं गेलेलं आहे डिस्ट्रिक्ट. पण ते डिस्ट्रिक्टचं ज्युरिडिक्शन लिहा, 50 लाखापर्यंतच काम करतं. त्याच्यामध्ये कंप्लेंट जिथं सेलर राहतो किंवा जिथं कस्टमर राहतो तिथं फाईल करता येते आपल्याला, हे लिहा. त्यानंतर कोण रन करतं, कंपोजिशन काय असतं आणि एखादी एक्झाम्पल लिहा. अशी एखादी डायग्राम सुद्धा काढू शकता तुम्ही. तसंच तुम्हाला स्टेट कमिशन एक्सप्लेन करा येऊ शकतं, तर हे बेसिक तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर नॅशनल कमिशन येऊ शकतं, हे लिहायचं आहे किंवा ॲपिलिएट प्रोसेस लिहा म्हणतं. व्हॉट इज द अपील प्रोसेस इन अ कंझ्युमर कोर्ट्स अबाउट द कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. त्याबद्दल आला तरी अशी एक सिस्टीममध्ये डायग्राम काढा. डिस्ट्रिक्टची कंप्लेंट तुमची स्टेटला जाते, स्टेटमध्ये कंप्लेंट फाईल केलात, स्टेटची नॅशनलला जाते, नॅशनलमध्ये फाईल केलात, नॅशनलची सुप्रीम कोर्टात जात असते. अशा प्रकारे तुम्हाला ॲपिलिएटसुद्धा लिहायचं आहे. आणि यामध्ये आता थोडं काय पार्ट आहे जे आपण नेक्स्टला कव्हर करूया. इथंपर्यंत क्लिअर असेल तर आज आपण इथं थांबूया. ऑल ऑफ यू जस्ट गिव्ह मी द फायनल थंब. थँक यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. विश यू ऑल द बेस्ट. गुड नाईट टू ऑल.